धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय हा राष्ट्रवादी पक्षाने घ्यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। राजीनामा न घेतल्याने जनतेमध्ये पक्षाची बदनामी होतीये। अजितदादा सुनील तटकरेंनी मनात आणलं तर ते राजीनामा घेऊ शकतात असं देखील सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। देशमुख हत्या प्रकरणात सीएमनी कडक भूमिका घेतली असं देखील सुरेश धस म्हणाले। गुंडगिरीला कंटाळून 500हून अधिक व्यापाऱ्यांनी परळी सोडली असा दावा देखील सुरेश धस यांच्याकडून करण्यात आला आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे। यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो। आणि आमचं काय आहे, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना। त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चाललाय, आम्ही तर पॉझिटिव्ह बॉक्समध्ये चाललेलो आहे। आमच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये सगळ्या बाजू जनतेच्या पुढे पॉझिटिव्ह कशा जातील अशाच पाहिलेल्या आहेत। मोका लावा म्हणलं मोका लावा, SIT स्थापन केली, करा म्हणलं SIT स्थापन केली, 10 लाखाची मदत द्या म्हणलं दिली। नाही, हे बॉक्सेस मला काही खरंच कळत नाहीत, कारण ते राजकारण्यांचे बॉक्सेस असतात। मला एकच बॉक्स कळतो तो न्यायाचा आहे। जे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आजपर्यंत न्याय मिळत नाहीये, ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याचा उलगडा होत नाहीये, आणि त्यासाठी तर होण्यासाठी म्हणून मी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करते। कारण मला काहीच हौस नाहीये खरं, धनंजय मुंडे असले काय नसले काय मला काय फरक पडतोय, पण आत्ताच्या घटकेला जोपर्यंत ते तिथे आहेत तोपर्यंत खरं निघणार नाही। पदोपदी वाल्मी कराडला प्रोटेक्ट केलं जाईल, पदोपदी जो खरा नेता आहे त्याचं नाव बाहेर येणार नाही। म्हणून मी हा लढा देते की हे सगळं खरं बाहेर आलं पाहिजे।